घरची साफसफाई करताना या 25 टिप्स वापरल्या तर तुम्हाला 4 दिवसाचं काम एका दिवसात होऊन जाईल. चला तर पाहूया या 25 टिप्स कोणत्या आहेत. 1. साफसफाई सुरू करण्यापूर्वी घरातील सगळ्या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवा. अव्यवस्था कमी झाली की काम पटकन होते. 2. एकाच खोलीपासून सुरुवात करा. संपूर्ण घर एकदम हातात घेऊ नका. 3. वरून खाली साफ करा. आधी पंखे, खिडक्या आणि कपाटांची वरची बाजू, शेवटी फरशी. 4. कोरडी धूळ आधी काढा, मगच ओल्या कापडाने पुसा. 5. पंखे साफ करताना खाली जुनी चादर किंवा वर्तमानपत्र पसरवा, म्हणजे धूळ सगळीकडे पसरणार नाही. 6. खिडकीच्या ट्रॅकमध्ये धूळ जुन्या टूथब्रशने सहज काढता येते. 7. किचनचा ओटा साफ करण्याआधी त्यावरील सगळ्या वस्तू एका ट्रेमध्ये बाजूला ठेवा. 8. गॅस शेगडी स्वयंपाक झाल्यानंतर लगेच पुसली तर जुने तेलकट डाग साचत नाहीत. 9. सिंक साफ करताना आधी त्यातील कचरा काढा, नंतर ब्रशने घासून धुवा. 10. फ्रीज साफ करण्यापूर्वी खराब किंवा कालबाह्य पदार्थ आधी वेगळे करा. 11. कपाट साफ करताना प्रत्येक वस्तू बाहेर काढण्याऐवजी एक एक कप्पा पूर्ण करा. 12. बेडरूममध्ये बेड आधी आवरा, खोली लगेच स्वच्छ दिसू लागते. 13. उशी आणि गाद्या उन्हात ठेवण्याची सोय असेल तर काही वेळ हवेशीर ठेवा. 14. बाथरूममध्ये साबणाचे आणि पाण्याचे डाग ताजे असतानाच पुसले तर जास्त घासावे लागत नाही. 15. आरसे साफ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा, डाग कमी राहतात. क्रमांक 16. दरवाजांचे हँडल आणि स्विच बोर्ड साफ करायला विसरू नका, या जागांना वारंवार हात लागतो. 17. डस्टबिन धुवून पूर्ण कोरडे करा, मगच नवीन पिशवी लावा. 18. सोफ्याच्या खाली आणि पलंगाखाली आठवड्यातून एकदा झाडू किंवा व्हॅक्यूम द्या. 19. कपडे धुण्याचे काम साफसफाई सोबतच मशीनमध्ये सुरू करा. एक काम चालू असताना दुसरे काम पूर्ण करा. 20. साफसफाईची सर्व साधने एका बादलीत ठेवा, वारंवार वस्तू शोधण्यासाठी वेळ जाणार नाही. 21. प्रत्येक खोलीसाठी वेगळे कापड, यानुसार कापड ठेवल्यास काम व्यवस्थित होते. 22. ज्या वस्तू वर्षभर वापरल्या नाही त्यांची वेगळी छाननी करा. 23. फेकणे, दान करणे किंवा ठेवणे असे 3 भाग करा. 24. मोबाईलवर टायमर लावा, प्रत्येक खोलीसाठी 15 ते 20 मिनिटं लक्ष ठेवा. साफसफाई करताना अनावश्यक वस्तू एका टोपलीत जमा करा आणि शेवटी प्रत्येक वस्तू तिच्या जागी ठेवा. शेवटी संपूर्ण घराची फरशी पुसा, कारण वरची सगळी धूळ कचरा साफ केल्यानंतर फरशी पुसल्यास पुन्हा घाण होणार नाही. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.